नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. बीड जिल्हा हा नेहमी चर्चेत राहणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. ते कोणतंही प्रकरण असेल, संतोष देशमुख प्रकरणापासून जी बीड जिल्ह्याची टीआरपी वाढत गेली, गुन्हेगारी क्षेत्रात असो, कोचिंग क्लासेसच्या क्षेत्रात असो, आता ही व्यापाराच्या क्षेत्रात बीड जिल्हा चांगल्याच पद्धतीनं चर्चेत असलेला जिल्हा आणि याची पडसाद आता विधानसभेत सुद्धा उमटलेत. ज्या पद्धतीनं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी या संदर्भात ज्या पद्धतीचे हा प्रश्न सभागृहात मांडला आणि बीड जिल्ह्याची जी वास्तविक कथा आहे ती सगळ्या सभागृहासमोर मांडली. वास्तविक स्वरूपात ही जी बीड जिल्ह्याची कथा आहे आणि ही जी बीड जिल्ह्याची प्रथा आहे, खऱ्या अर्थाने याचं जर विवेचन केलं तर राम फटाले सारखे अनेक विक्टिम सापडतील जे दगडाखाली लपून बसलेत. कारण की त्यांच्या माग अशा पद्धतीनं किंवा त्यांच्यासोबत जो व्यवहार केला जातो तो हा एखाद्या प्रतिष्ठित किंवा पक्षाच्या पदाधिकाऱ्याशीच निगडीत नसतो. तो एखादा कार्यकर्ता असतो, एखादा काय म्हणता येईल, खूप अशी नावं आहेत की समाजात त्या नावांची चर्चा नेहमी होत राहते. परंतु राम फटाले हे प्रकरण जेव्हा समोर आलं तर खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने जी खाजगी सावकारी आहे आणि या खाजगी सावकारीचे ज्या पद्धतीचे वाभाडे या राम फटाले या प्रकरणाने ओढलेत ना, ते खरेच दृष्टिक्षेपात येण्यासारखे. कारण की आज ज्या पद्धतीने समाज माध्यम कोणतेही कुठेही जा तर वेगवेगळ्या पद्धतीचे आशय आणि विषय या राम फटालेंच्या संदर्भातून विवेचनाचे आहेत. परंतु वास्तविक स्वरूपात जेव्हा हे राम फटाले आपल्या जीवनाशी संघर्ष करत होते, आपल्या जीवनाचा त्यांचा जो निगडीत व्यवसाय आहे, त्यांचा कापड ट्रेडिंगचा व्यवसाय होता की जे आपले अंडरगार्मेंट्स असतील किंवा टावेल असतील किंवा जे शर्ट्स असतील ते बल्क क्वांटिटीमध्ये आणणं आणि त्या पद्धतीनं लोकांपर्यंत, कारण की दुकान टाकण्याची हिंमत नव्हती, पैसाही तेवढा नव्हता, फार कुटुंब छोटं आहे. कारण की माझं चांगलं परिचयाचं कुटुंब आहे, कुटुंब फार छोटं आहे, म्हणजे हलाखीच्या परिस्थितीतलं आहे. रोज आणणं, रोज विकणं आणि त्याच्यावर आपली दैनंदिन उपजीविका भागवणं. आणि भांडवल बघितलं तर भांडवल काहीच नाही, पण कर्तृत्व खूप अफाट. त्या कर्तृत्वाला खरंच सलाम आहे. कारण की ज्या पद्धतीची स्ट्रगल या फटाले, ते एकीकडे राम आणि दुसरा श्याम असे दोन भावंड आहेत. त्यापैकी हे राम सोबत घडलेलं प्रकरण खरंच डोळ्यात पाणी आणणार होतं. आणि हे प्रकरण अशा पद्धतीने असेल याची सुद्धा आम्हाला कल्पना नव्हती. कारण की जेव्हा काही स्वस्त काही गोष्टी घ्यायच्या असतील आणि कारण की आपण मध्यमवर्गीय, नेहमी आपण आपल्या खिशाला कात्री लावून चालणार आहे. कुठून तरी आपल्याला ज्या पद्धतीचे जुगाड लागतात त्या जुगाडावर आपण नेहमी काम करतो. त्या पद्धतीने हे राम फटालेंचा व्यवसाय. आणि यांनी औचित्याने माझी त्यांची भेट झाली किंवा माझी त्यांची ओळख झाली. आणि त्यावेळेस त्यांच्या त्या जे व्यापारी जो त्यांचा एक दृष्टिकोन होता किंवा जी काही त्यांची हातोटी होती, त्या हातोटीच्या माध्यमातून त्यांचा माझा चांगला परिचय झाला आणि घनिष्ठ म्हणजे एक चांगली मैत्री झाली. जेव्हा हे प्रकरण कळालं तेव्हा अंगाला काटा होता, हा विषय मांडावा की नाही मांडावा. कारण की शॉकच एवढा मोठा होता की इतका कर्तबगार माणूस अशा पद्धतीच्या भ्रमजाळातही फसू शकतो. या पद्धतीने डॉक्टर लक्ष्मण जाधव हे ज्या पक्षाचे पदाधिकारी आहेत, भाजपचे पदाधिकारी आहेत, भटक्या विमुक्त जातीचे जिल्हाध्यक्ष आहेत. आणि खऱ्या अर्थानं जेव्हा राम फटाले सारखे व्यक्ती त्यांच्याकडं सावकारीनं म्हणजे टक्केवारीने पैसे घेऊन जात आहेत, तर खऱ्या अर्थानं जेव्हा तुम्ही एक प्रतिष्ठित पक्षाचे पदाधिकारी आहात, तुम्ही ज्या पद्धतीचा तुमचा अव्वल आहे समाजात आहे, तुम्ही समाजसेवेचं व्रत घेतलेलं आहे, तर निश्चितपणे डॉक्टर जाधवांनी या संदर्भात थोडीशी त्याची विचार करून त्याचा आशय धरून मोदींजींनी जी खैराती वाटलेत ना योजनेच्या पद्धतीनं, त्या योजनेचा एखादा फायदा करून जर या तरुणाला जरा साथ दिली असती तर खऱ्या अर्थाने या तरुणाचाही विकास झाला असता, त्याच्या घरचाही विकास झाला असता. आणि खऱ्या अर्थानं समाजामध्ये अंत्योदयापर्यंत विषय जातोय, अंत्योदयापर्यंत योजना पोहोचतायत याची प्रचिती मिळाली असती. पण मात्र कार्यकर्त्यांचा मोह आणि आपल्या स्वतःची खळगी भरण्याचा जो प्रयत्न नेहमी राजकारणी करतात त्याचं हे मूर्तिवंत उदाहरण आहे.
कारण की 10% पैसे घेतले त्यांनी, 2.5 लाख रुपये त्यांच्याकडून घेतले होते आणि त्याचं दर महिन्याचं व्याज, म्हणजे हे व्याज म्हणजे आयतं मिळालेलं कोलीत आहे. आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या जिबीचे चोचले किंवा आपल्या हौस अरमाने आपले बाहेरचे खर्च या पद्धतीने भागवायचे आणि हे व्याजाच्या स्वरूपातून लोक पिळायची, ही मानसिकता असलेला आता हे समोर येत आहे. परंतु वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं फटालेंसोबत हे प्रकरण घडलं, तर या फटालेंच्या प्रकरणाने या सगळ्या योजनेची जे धिंडोडे उडवलेत ना, ते धिंडोडे पाहण्यासारखे आता. कारण की जागतिक पटलावर किंवा राष्ट्रीय पटलावर या पद्धतीने हे बोंबा मारतायत की आम्ही मुद्रा योजना असो, स्वावलंबन योजना असो किंवा रेडी पटरी योजना असो, अशा छोट्या लोकांसाठी ज्या पद्धतीच्या भूमिका शासनाने चित्रित करून समाजासमोर ठेवल्यात, परंतु त्याचा खरा लाभ या लोकांपर्यंत मिळतो का? जर मिळाला असता तर राम फटालेंना डॉक्टर जाधवकडून टक्केवारीने किंवा व्याज सावकारीने पैसे घ्यायची वेळ आली असती का? पहिला मुद्दा. कारण की हे सगळे विषय फक्त कागदावर आहे आणि कागदावरच राहणार. कारण की बँका आम्हाला कधी उभं करत नाहीत. ते उभं कोणाला करतात की ज्यांच्या खिशात पैसा आहे, ज्यांचा व्यवहार रोज आहे, ज्यांचा पैसे रोजचा रोखीचा व्यवहार आहे. या बँकेंना किंवा या नेत्यांना कधीच असं वाटत नाही की सर्वसामान्य माणूस हा स्थिर व्हावा, त्याची प्रगती व्हावी, तो कुठेतरी आपल्या व्यवहारात अप्रत्यक्षरित्या यावं. कारण की ज्या पद्धतीनं भाजपची एक वलय आहे की भाजप हा केडर पक्ष, की ज्याला म्हणतात संघात्मक काम असलेलं पक्ष म्हणून आहे. हे संघात्मक काम करणारे हे जर लोक असते तर खऱ्या अर्थाने हे असे दीनदलित वंचित जे समाजाच्या पटलावर आपला संघर्ष करून आपली उपजीविका भागवत आहेत, त्या लोकांना त्यांनी केंद्रबिंदू केलं असतं. या केंद्रबिंदू करून यांना ज्या पद्धतीचं भूमिका आणि ज्या पद्धतीची मदत तर खऱ्या अर्थानं मोदींजीच्या त्या योजनेच्या माध्यमातून झाली असती तर आज राम फटाले सारखे अनेक लोक आहेत की हे सावकारकीच्या दाढीत फसलेले आहेत. कारण की स्वरूप फक्त समोर येत नाही, कारण की प्रत्येकाला गरज असते आणि निकड असते. आता राम फटालेंनी ज्या पद्धतीचा शेवटचा निर्णय घेतला आणि त्या शेवटच्या निर्णयामध्ये जी कुटुंबाला जे रस्त्यावर आणलंय ना, ती शोकांकित आता खऱ्या अर्थानं समाजाची विभत्स स्वरूप आपल्याला समोर दिसत आहे. पण ज्या पद्धतीनं हे अडकलेले राम फटाले सारखे अडकलेले अनेक जे होतकरू मुलं आहेत की जे रोजच्या आपल्या प्रपंचासाठी, आपल्या चूल पेटवण्यासाठी अशा कोणत्या तरी कोणाच्या तरी दारात जातात. त्या दारात जाऊन आपल्या लागणारं भांडवल किंवा आपल्याला जे हवं असलेलं पैसा आहे ते ह्यांच्याकडून टक्केवारीने घेतात आणि सामाजिक भूमिकेत किंवा आपल्या प्रापंचिक भूमिकेत एक चांगलं आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आपल्याला नेहमी हे सगळी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की ज्या पद्धतीने पटलावर हे विषय जेव्हा मांडले जातात तेव्हा खऱ्या अर्थानं रामने लिहिलेली चिठ्ठी खऱ्या अर्थानं खूप मार्मिक आहे. तिनं तिच्या पत्नीला केलेलं आव्हान सुद्धा खूप मार्मिक आहे. कारण की या सगळ्या गोष्टी हतबल झालेल्या माणसाला दुसरं काय करणार? कारण की भूमिका ही सगळं सोंग घेता येतं, पण पैशाचं सोंग कधीच घेता येत नाही. आणि मध्यमवर्गीय म्हणजे ते शेळीचं शेपूट, न झाकता येतं न दाखवता येतं. म्हणजे ही अवस्था असताना सुद्धा सर्वसामान्य माणूस आजही बाजारपेठेमध्ये ज्या पद्धतीचं स्ट्रगल करतोय, ज्या पद्धतीचं आपलं दैनिक जीवन व्यतीत करण्यासाठी किंवा आपल्या पाल्यांचं भवितव्य घडवण्यासाठी अहोरात्र मेहनत करतोय, पण शेवटी पदरात काय पडतं ती अशी विटंबना, अशी विवंचना, अशा पद्धतीचे वाभाडे. आणि हे वाभाडे खऱ्या अर्थानं समाज पटलावर ओढले जाऊ नयेत म्हणून सावकारकी सारखे कायदे आणून ठेवायचे. पण मात्र याची जी याचा जो ज्या पद्धतीने याला अंमलबजावणी व्हायला पाहिजे, ज्या पद्धतीने या लोकांना अर्थसहाय्य मिळायला पाहिजे, हे अर्थसहाय्य मात्र आजही फक्त कागदावरच आहे. वास्तविक स्वरूपात या सगळ्या गोष्टीचं विश्लेषण आणि सगळ्या गोष्टीचं चित्रण हे समाज पटलावर व्हायला हवं. कारण की राम फटाले सारखे अनेक लोक आजही याच पद्धतीचं जीवन जगतायत. राबायचं, दिवसभराची कमाई आणायची, त्याच्या त्या कमाईमधला काही भाग म्हणजे जे काही टक्केवारीचे असतील त्या टक्केवारीचा धाक त्याच्या कायमस्वरूपी मनात असतो. आणि ज्या पद्धतीच्या ऑडिओ क्लिप सुद्धा या जाधवांच्या आणि राम फटालेंच्या समाज माध्यमावर व्हायरल होत आहेत ना, त्याच्यातूनही तीच भूमिका येते. आणि शेवटी काय मागितलं त्या जाधवांनी?
जर तुला पैसे देणं होत नसेल तर तू तुझी बायको माझ्या घरी आणून सोड. इतकी वाईट अवस्था आणि एवढी विचित्र विभत्स परिस्थिती समाजाची, की आपल्या स्वतःच्या पैशाच्या मस्तीवर समाजाला अशा पद्धतीनं विठीस धरायचं, समोरच्या माणसाला असं विठीस धरायचं की त्याने हातबल झालं पाहिजे. अहो, ज्या गोष्टीमुळे महाभारत घडलं, ज्या गोष्टीमुळे रामायण घडलं, त्या रामायण आणि महाभारत घडणाऱ्या त्या घटनांना सुद्धा आज परत समाजात पुनरावृत्ती होते की काय, अशीच परिस्थिती निर्माण झालेली. त्यामुळं आपण काय करतोय आणि कशा पद्धतीने वागतोय याचं थोडं तरी तारतम्य आणि थोडं तरी भान यांनी ठेवलं पाहिजे. तुम्ही सामाजिक जीवनात येता, सामाजिक जीवनात येऊन सामाजिक भूमिका सांगता, एका चांगल्या पक्षाचं तुम्ही वजवाटोळ करता, ह्याच्यापेक्षा विभत्स रूप काय असेल. आणि खऱ्या अर्थानं या सगळ्या पक्षांमध्ये, मी कुणाला एका पक्षाला दोष देत नाही, पण या सगळ्या पक्षांमध्ये जर खऱ्या अर्थाने स्क्रुटन्या केल्या ना अशा कार्यकर्त्यांना, त्या पक्षाने स्वतः दंडित करावं आणि स्वतः या गोष्टीत. आणि त्या दिवशी विशेष करून ज्या पद्धतीच्या चर्चा या डॉक्टर जाधवांच्या बद्दल समाज माध्यमात झाल्या, आणि डेअरिंग बघा, जाऊन स्वतः पोलीस स्टेशन मध्ये बसले आणि ते गुन्हा कसा नोंद होतो याची, म्हणजे त्या PI वर ज्या पद्धतीचा विषय मांडण्याचा प्रयत्न केला, खऱ्या अर्थाने ह्यालाच म्हणतात धीटपणा. हे करायचं पुन्हा त्याच्यावर कशा पद्धतीने आपला राजकीय बडगा दाखवायचा प्रयत्न करायचा. हे राजकीय बडगे असे जोपर्यंत समाज माध्यमांवर किंवा समाज पटलावर उमटत राहतील ना, तोपर्यंत खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाला किंवा जी वंचित पीडित शोषित लोकांना न्याय मिळणार नाही. त्यामुळं असे जे खडे आहेत, असे जे विरझन आहेत ना, ते विरझनच आधी बाजूला काढले पाहिजेत. आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीच्या ज्या भूमिका पक्षाच्या संदर्भातून बाहेर पडतायत, आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीच्या भूमिका पक्षांनी यांच्यासाठी देऊन ठेवलेल्या आहेत ना, त्या भूमिका ह्या समाजामध्ये वंचित शोषित लोकांची जीवन प्रक्रिया सुधारण्यासाठी आहे. पण भटक्या विमुक्त सेलचा अध्यक्ष असून, जिल्हा अध्यक्ष असून सुद्धा सर्वसामान्य लोकांपर्यंत ज्या पद्धतीची भूमिका यांनी मांडली ना, ती भूमिकाच खऱ्या अर्थानं समाज पटलावर विवेचनाचा विषय आणि राजकीय समीकरण कशा पद्धतीने पोहोचली चालली, त्यांना राजकीय भूमिका काय मांडतायत याचं एक चांगलं मूर्तिवंत उदाहरण आहे. निश्चितपणे या विषयात आपल्या काही प्रतिक्रिया असतील किंवा आपल्याला काही मत मांडायचं असेल तर कॉमेंटच्या माध्यमातून मांडा, आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून आमचं मनोबल वाढवा. नमस्कार.